नमस्कार मित्रांनो, मी शार्दूल घेऊन आलोय तुमच्यासाठी पुढचा नवीन प्लेइंग 11चा संघ, ज्याचं नाव आहे LSG. LSG मध्ये मित्रांनो मला इतकं खास प्रभावित केलेलं तर नाही, कारण यांच्याकडे टॉप ऑर्डर सोडला तर मिडल ऑर्डर मध्ये असा एकही फलंदाज मला दिसत नाही की जो 9व्या किंवा 13व्या ओव्हर नंतर जो मॅच सांभाळू शकेल असा मला कुठलाही खेळाडू दिसत नाही. एक रिषभ पंत सोडला तर, कारण मागच्या वर्षी रिषभ पंतचा फॉर्म हा तितका काही खास नव्हता. शेवटच्या मॅचला त्यांनी काही शतक मारून पण त्याचा काही उपयोग नव्हता. पण यावर्षी तो कसा फॉर्ममध्ये आहे ते ॲक्च्युअल IPL सुरू झाल्यावरच कळेल. पण त्याच्यानंतर असा कुठला खेळाडू नाही आहे जो त्याच्या शेवटच्या सामन्यापर्यंत एक हिटर म्हणतो आपण ज्याला, तो हिटर मला इथं कुठे दिसला नाही. तर आपण बघूया त्यांचे थोडक्यात प्लेइंग गेले. इथे मिचेल मार्श आणि एडन मार्कम हा ओपनिंग करताना दिसतील. 3ऱ्या नंबरला निकोलस पुरन असेल, 4थ्या नंबरला रिषभ पंत असेल, 5व्या नंबरला आयुष बडोनी असेल. आता इथे इच्छानंतर एक कुठला प्लेयर मला तरी ह्यांच्यात दिसला नाहीये, जे मी मगाशी म्हटलं तसं की 13व्या नंतर स्फोटक बल्लेबाज असा कुठला नाही, जरी वरचे डाऊन झाले तरी. अब्दुल समद असेल, हिम्मत सिंग असेल, त्याच्यानंतर दिग्वेश राठी आहे, मोहम्मद शमी आहे, आवेश खान आहे, मयंक यादव आहे आणि इम्पॅक्ट प्लेयरला इथं शहजाद अहमदला मी ठेवलेला आहे. त्यामुळे मला ही टीम थोडीशी यावर्षी वीक, मागच्या वर्षीप्रमाणे पण यावेळेस वीक दिसत आहे. बॉलिंगमध्ये कुठंतरी थोडीशी धार आलेली आहे, जी शमी आणि नॉर्खे आले त्यांच्यामुळे. तर बघूया ही प्लेइंग 11 तुम्हाला कशी वाटली, मला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन संघ घेऊन, नवीन संघाची प्लेइंग 11 घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.